वर्ग चौथी आणि पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण समूहदर्शक शब्द काय असतात ते अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या सेशनला. बघा, समूह म्हणजे काय? जसा लोकांचा एक समूह असतो, खूप सारे लोक एकत्र येतात, जसं फुलांचा गुच्छ असतो, त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारच्या विविध शब्दांचे हे पाहणार आहोत. जसं साधूंचा काय असतो? जथ्था असतो. तुम्हाला हे येऊ शकतं, साधूंचा जथ्था. विमानांचा काय असतो? विमानांचा असतो ताफा. नाण्यांची काय असते? नाण्यांची असते चळत. मुलांचा काय असतो? मुलांचा असतो घोळका. विटांचा काय असतो? विटांचा असतो ढीग. आंब्याच्या झाडांची काय असते? राई. त्यानंतर हरिणांचा काय असतो? कळप. प्रश्नपत्रिकांचा असतो संच. उंटांचा असतो तांडा. पक्ष्यांचा असतो थवा. त्याचबरोबर उतारूंची असते झुंबड. उपकरणांचा असतो संच. पाठ्यपुस्तकांचा संचच असतो. प्रवाशांची काय असते? झुंबडच असते. जशी उतारूंची तशीच प्रवाशांची. केसांचा असतो झुपका. पालेभाज्यांची असते जुडी. पुस्तकांचा असतो गठ्ठा. केसांची असते बट. त्यानंतर पोत्यांची असते थप्पी. केळांचा असतो लोंगर किंवा केळांचा असतो घड. तुम्हाला केळी माहिती असतील. केळींचे झाडावरचे असे घड असतात, त्याला लोंगर असंही म्हणतात. त्यानंतर पिकत घातलेल्या आंब्याची असते अढी. करवंदाची असते जाडी. फळांचा असतो घोस. काजूंची असते गाथण. माशांची असते गाथणच. त्यानंतर फुलपाखरांचा ताटवा असतो. त्यानंतर किल्ल्यांचा जुडगा असतो. फुलांचा गुच्छ असतो. खेळाडूंचा संघ असतो. बांबूचे बेट असते. त्याचबरोबर गाईगुरांचं खिल्लार. भाकऱ्यांची चवड. रुपयांची चवडच. गुरांचा कळप. मळक्यांची उतरंड. गवताचा भारा. महिलांचे मंडळ. गवताची गंजी. यात्रेकरूंची जत्रा. चोरांची टोळी. अशा विविध शब्दांचा तुम्हाला जो आहे समूह येतो आणि त्या समूहाबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं की तो समूह कुणाचा. जसं चोरांची काय असते? टोळी असते. यात्रेकरूंची जत्रा असते, तुमच्या गावातही जत्रा होत असेल. गवताची गंजी. महिलांचं मंडळ असतं भजनाकरांचं. त्यानंतर गवताचा भारा. मळक्यांची उतरंड. गुरांचा कळप. रुपयाची चवड. भाकऱ्यांची पण चवडच म्हणतात. गाईगुरांची खिल्लार असते. ओके, त्याला खिल्लारी जोडी असं तुम्ही म्हणता. लाकडाची काय असते? मोडी. जहाजाचा काफिला. वस्तूंचा संच. ताऱ्यांचा पुंचका. वाद्यांचा रुंद. द्राक्षांचा घड असतो. विद्यार्थ्यांचा गट असतो. तारकांचा पुंज असतो. तारे जे असतात वर आकाशामध्ये त्यांचा पुंज असतो. माणसांचा जमाव असतो. माणसांची गर्दी पण असते. धान्याची रास असते. त्याचप्रमाणे नोटांचं पुडके असतात. मुंग्यांची रांग असते. मेंढ्यांचा कळप असतो. नारळांचा ढीग असतो. सैनिकांची तुकडी असते. नारळाचा ढीग तुम्ही पाहिलेला असेल जर तुम्ही कोकण सारख्या भागामध्ये असाल किंवा तुम्हाला कधी कोकणात गेलेलं असाल किंवा तुम्ही नारळाच्या दुकानात गेलेले असाल तर तुम्हाला बेसिकली नारळांचा काय दिसत असतो? ढीग दिसत असतो. सैनिकांची काय असते? तुकडी असते. अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्ही खाली जर पाहिलं तर अशा विविध प्रकारच्या प्रश्न याच्यावरती आपल्याला शब्दांवरती प्रश्न येतात. तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढा. सगळ्यांनी ह्या गोष्टी पाठ करा, कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या पेपरमध्ये जशाच्या तशा विचारतात. आपण त्याला म्हणतो समूहदर्शक शब्दामध्ये. सो सगळ्यांनी हे सगळे समूहदर्शक शब्द करायचे आहेत व्यवस्थित आणि याची रिपीटमध्ये हे व्हिडिओ पहा, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर समजून येतील. आता जो महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आजूबाजूला जर कोणी 10वीची तयारी तुमची ताई दादा कोणी करत असेल तर त्यांच्यापर्यंत टॉपर्स बॅच बद्दल माहिती नक्की पोहोचवा. त्यांना तुम्ही सांगू शकता की वेदांतू तर्फे टॉपर्स नावाची अशी एक बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व शिक्षक लोक तिथं 10वीसाठी शिकवणार आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.